तर आजची स्पेशल डिश गाजर का हलवा। आज मी गाजरचा हलवा बनवला। लाडू जेव्हापासून उभा राहायला सुरुवात झालाय ना तेव्हापासून त्याला घरातल्या सगळ्या गोष्टी उभा राहायला कमी पडायला लागल्यात। घरात जे दिसल त्याला धरून तो उभा राहतोय आणि कितीतरी वेळा पडला तरी परत उठून आणि परत उभा राहतो। बघा कशी नाटकं करतोय आता हिथं आणि त्याने उभा राहिला तर माझी ड्युटी त्याच्या मागच सुरू झालीये, कारण की तो ज्याला त्याला धरतो आणि धापदिशेने डोक्यावर पडतो आणि डोकं तरी आदळून घेतो। हिथं बघा त्याने स्वतःहून डोकं आदळून घेतलं आणि जसं काय त्याला काही लागलंच नाही असं दाखवतोय मला। बरेच दिवस झालं बबडीच्या पप्पांनी घरात गाजर आणून ठेवलेत, पण खिसायचा मला इतका कंटाळा आहे ना, आता गाजराच्या खिसण्याच्या कंटाळ्यावरूनच मी गाजराचा हलवा इतके दिवस बनवला नाही। नशीब ते गाजर खराब नाही झाले। म्हणलं जाऊ द्या, ते गाजर खराब होण्यापेक्षा आपण आधी गाजराचा हलवा बनवून घ्या, नाही तर परत वरडा खावा लागल माझ्या सासूरुपी नवऱ्याचा। जाऊ द्या, आधी कढईत भरपूर तूप टाकलं, 2 चमच्याच्या वर तूप टाकलं, कारण की मला गाजराच्या हलव्यात तुपाची चव खूप आवडते आणि मी तुपामध्ये चांगला परतून घेतला गाजराचा खिस। तसंच तुपात परतून त्याच्यावर झाकण ठेवून थोडा वेळ वाफवायचा आणि नंतर मग त्याच्यामध्ये दूध टाकायचं। मी गाजराच्या हलव्यात दुधासोबत दुधाची साई पण टाकते, ते साईची पण टेस्ट गाजराच्या हलव्यात खूप छान लागते। आपण खवा टाकतो ना, ते खव्याच्या ऐवजी आपण साई टाकू शकतो जर आपल्याकडे खवा नसेल तर। आणि दूध टाकून झाल्यानंतर सगळं दूध आटवून नंतर त्यात परत साखर टाकायची आणि मग साखर टाकून ते घ्यायचं हलवून चांगल्या प्रकारे आणि हलवून घेतल्यानंतर झाला आपला गाजराचा हलवा तयार। आणि त्यात मी काही इलायची पावडर वगैरे टाकत नाही, कारण की माझ्या बबडीला इलायची पावडर टाकली की गाजराचा हलवाच आवडत नाही, त्याच्यामुळे मी काही इलायची टाकत नाही। घ्यायचा प्लेटीमध्ये आणि खायचा मग गाजराचा हलवा। आणि मला तसं ना गरम हलव्यापेक्षा गार झालेला गाजराचा हलवा खूप आवडतो। आणि बबड्या बघा, बबड्याला गाजराचा हलवा दाखवला तर बबड्या कशा उड्या मारतोय, ते दे 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 म्हणून मला थोडासा गाजराचा हलवा लाडूला पण चाखवला आणि लाडूला पण लय जास्त आवडला, पण लाडूला काही जास्त गोड चारता येत नाही म्हणून तो काही मागच लागला होता हलव्याचा चार म्हणून मला, आणि रडत बसला होता म्हणून त्याला पण थोडा दिला। आणि माझी दोन्ही पोरं पप्पा सारखे ड्रायव्हर होतात काय माहिती, बघा कसे दोघं पण गाड्या फिरवतात घरामध्ये। अरे अशी होती आमची संध्याकाळ, कसा दिवस उजळतो आणि कसा संपतो ह्या दोघांच्या नादात काही कळतच नाही। चला तर मग बाय, भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये, बाय।